देवा रे देवा. अगं ती बघ, साधनाची सून तानी कशी त्या फूड काउंटरवर खात सुटलीये. हो ना. अगं निम्मा फूड काउंटर तर तिनेच संपवलाय. साधना त्या दोन्ही बायकांचं बोलणं ऐकते. काय ग नालायकांनो, माझी सून अर्ध फूड काउंटर संपू दे नाही तर पूर्ण संपू दे, तुम्हाला त्याच्याशी काय करायचे? आणि माझ्या सुनेची अशी थट्टा करायची तुमची हिंमत कशी झाली? एवढं भडकायची काहीच गरज नाहीये साधना. अगं आम्ही जे पण बोलतोय खरंच तर बोलतोय. अगं ती ताणी सून आहे की म्हस आहे? ज्यावेळी नवीन नवीन आली होती त्यावेळी ती किती सुंदर दिसत होती, पण आता अगं ती तर एका फुग्याप्रमाणे फुगत चाललीये. नाहीतर काय. आणि जे जाड असेल त्याला जाडच बोलणार ना. हो ना. आणि तुझ्या सुनेला मुलगा होऊन तर किती वर्ष होऊन गेले. प्रेग्नेन्सीमुळे ती काही एवढी जाड नाही झालेली. हे तर फक्त जास्त खाण्याचेच परिणाम आहेत. आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दल बोलत होतो, पण कोणत्याही प्रकारची थट्टा नाही केली आम्ही तिची. अगं मला सगळं समजते की तुम्ही दोघी मिळून माझ्या सुनेची थट्टाच करत होता. माझी सून कशी पण असू दे, पण दुसऱ्याचा तिरस्कार करायच्या पहिला जरा स्वतःकडे पहा. माझ्या सुनेला म्हस बोलायला लागला ना, पण स्वतःकडे बघा जरा. दिवसेंदिवस नुसतं वाढतच चाललाय तुम्ही दोघी. रागामध्ये आता साधना तानीला तिथून घेऊन निघून जाते. आणि घरी आल्यानंतर, अहो आई, तुम्ही मला अशा निम्म्या पार्टीतूनच घरी का घेऊन आलात? शोभा काकींचा वाढदिवस होता ना. आणि आपण असं मधूनच आल्यामुळे त्यांना किती वाईट वाटेल. वाईट वाटत असेल तर वाटू दे, मला त्याचा काही फरक नाही पडत. पण तिथल्या काही बायका तुझ्या थट्टा करत होत्या. काय? हो तानी. अगं तू तिथं फूड काउंटरवर किती खात होतीस, आणि ते पाहूनच त्या तुला म्हस म्हणत होत्या. आणि त्यांचं बोलणं ऐकून मला खूपच राग आला. त्यामुळे मी त्यांना खूप ऐकून तुला घरी घेऊन आले. अहो पण आई, मी तर एवढं खाल्लेलं पण नाहीये. खोटे नको बोलूस तानी. अगं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्या फूड काउंटरवरचं निम्म जेवण तर तू एकटीनेच संपवलं आहेस. हे बघ तानी, तू जाड असो व बारीक असो, मला त्याचा काहीच फरक पडत नाही. आणि हे जग काय म्हणतं मला याचाही काही फरक नाही पडत. पण तू जर असंच खात राहिलीस तर हे तुझ्या तब्येतीसाठी पण खूपच हानिकारक आहे. हो आई, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अगं जर तुला माझं सगळंच पटतंय तर मग तू एवढं का खात असतीस? घरी असताना पण दर अर्ध्या तासाला तुला काही ना काहीतरी खायचंच असतं. अगं लोकांसाठी नाही, पण स्वतःसाठी तरी बारीक हो. एवढी तब्येत जास्त असणं चांगलं नाहीये तानी. तुम्ही बरोबर बोलताय आई. मला पण स्वतःला आरशात बघून चांगलं नाही वाटत. पण मी पण आता काय करू? मी रोज विचार करते की कमी खाऊ, पण माझ्याकडून होतच नाही हो. आता तुम्हीच सांगा मला की मी काय करू? हे बघ तानी, मला माहितीये की हे सगळं सोपं नाहीये, पण हे तुला करावंच लागेल. एक काम कर, उद्यापासून तू रोजच्यापेक्षा थोडं कमी खात जा. आणि मी पण तुझ्यावर तसं लक्ष देत जाईल. मग बघ तू, हळूहळू करून तुझं वजन पण कमी होऊन जाईल. ठीक आहे आई, तुम्ही जे बोलाल तेच करेल मी. मग दुसऱ्या दिवसापासून साधना आता तानीच्या जेवणावर बारकाईने लक्ष द्यायला लागते. अहो आई, रात्रीचा तो गाजराचा हलवा आहे ना, तो पण घ्या. संपवून टाकते मी. नाही तानी, अगं तुला चहा आणि पराठे खाऊन 1 तास झालाय. त्यामुळे तू आता लगेच नको खाऊस. आणि हलवा तर गोड असतो, त्यामुळे ते तर तू अजिबातच नको खाऊस. ठीक आहे आई. अशी नाराज नको होऊ तानी. सुरुवातीला तुला सगळं अवघड जाईल, पण बघ, एक ना एक दिवस तुला नक्की फरक जाणवेल आणि तू पण एकदम तंदुरुस्त होशील. हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी गोड पण नाही खाणार. मग रात्री ज्यावेळी जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्रित बसतात त्यावेळी तानीचा नवरा ओम आणि तिचा मुलगा नमन तिच्या ताटात एवढं कमी जेवण पाहून खूपच शॉक होतात. अगं हे काय तानी, तू एवढं कमी कधीपासून खायला लागलीस? हो आई, आणि पहिला तर तू एवढं कमी कधीच नाही खाल्लीस. मग आज तुझ्या ताटात एवढंसच का जेवण आहे बरं? कारण मी आता बारीक होणार आहे, म्हणून आजपासून मी कमीच जेवणार आहे. काय? हो. अरे मीच तिला हे सांगितले, नाहीतर प्रमाणाच्या बाहेर खाऊन खाऊन ती अजूनच जाड होऊन जाईल. म्हणून तिने प्रमाणात खाणं खूपच गरजेचं आहे. अरे बाई,
ही तर तू खूपच चांगली गोष्ट सांगितलीस. आणि तानी, तू अजिबात काळजी नको करूस. फक्त मानसिक रूपाने स्वतःला कंट्रोल कर. आज तुला थोडा त्रास होईल, पण उद्या त्याचा तुला नक्की फायदा होईल. बघ तू. हो, प्रयत्न तर तेच आहेत माझे. आणि तुला माहिती आहे का, जर हे सगळं मी एकटीनेच केलं असतं, तर माझ्याने ते शक्यच झालं नसतं. पण यामध्ये मला आईंची पण साथ आहे. त्यामुळे मी आता सगळं सिरियसलीच करतीये. छान. पण तानी, तू जेवण तर कमी केलेलंच आहेस. पण त्याचबरोबर वर्कआउटवरती पण लक्ष दे. आणि जर तुला ते नाही जमलं, तर कमीत कमी वॉक तरी करत जा. कारण जेव्हा तुला घाम येईल, तेव्हाच तुझी चरबी पण कमी होईल. हे बघ, मी पण रोज सकाळी वॉकला जात असतो. मग उद्यापासून तू पण चल माझ्याबरोबर. ठीक आहे ओम. उद्यापासून मी येईल तुझ्याबरोबर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ओम आणि तानी दोघेजण फिरायला जातात. आणि असंच हळूहळू करून तानी स्वतःवर कंट्रोल करायला शिकते. पुढे असंच एके दिवशी त्यांच्या घरी तानीची मावस सासू मृदुला येते. आणि त्यावेळी, अगं काय हे साधना, सांगितलं नाहीस तुम्हाला की तू घरामध्ये एक म्हस पण पाळली आहेस? अगं नाही दीदी, हे तू काय बोलतीयेस? माझ्या घरी कुठे म्हस आहे? ओफ हो साधना, तू काय जरा आंधळी आहेस का? ही आहे ना समोर, तुझी ढब्बाली सून. काय? एवढं बोलून मृदुला आता हसायला लागते. आणि तिला पाहून साधनाला खूपच राग येतो. दीदी, हसायचं बंद कर पहिला. आणि तू माझ्या सुनेबद्दल असं कस काय बोलू शकतेस? साधना, आवाज वाढवायची काहीच गरज नाहीये. विसरू नकोस, मी तुझी मोठी बहीण आहे. मोठी बहीण झाली म्हणून काय झालं? काही पण बोलायचं काही लायसन नाही मिळाला तुला. जर मी तुझ्या सुनेबद्दल असं काही पण बोलायला लागले, तर तुला कसं वाटेल? खराबच वाटेल ना. अगं त्यात आता मी तरी काय करू? तुझी सून एवढी जाडी झालीये, मग तिला तर मी म्हसच म्हणणारे ना, थोडी ना कोणती हरीण बोलणारे. काय साधना तू पण, डोळे खराब झालेत काय तुझे? उगच काही पण नको बोलूस दीदी. बास आता, खूप झालं तुझं. तू माझ्या घरी आता नको थांबूस. आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. अगं पण साधना. अहो आई, राहू द्या ना. नाही तानी, जो कोणी पण तुझा अपमान करेल, त्याला या घरामध्ये काहीच जागा नाहीये. मग साधना मृदुलाला घराबाहेर काढून ती तिच्या तोंडावर दरवाजा बंद करते. अहो काय आई तुम्ही पण, सगळी लोक माझ्या जाड शरीरावरती किती थट्टा करतात. तुम्ही कुणाकुणाचं तोंड बंद करणारे? आणि तुम्ही मावशीला असं घराबाहेर काढायला नको होतं. त्यांना किती वाईट वाटलं असेल. अगं पण तुला वाईट वाटलं त्याचं काय? हे बघ तानी, एवढी पण भोळी नको बनूस की लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. दीदी माझ्यापेक्षा मोठी आहे, तर त्यांना थोडी तरी समज असायला पाहिजे ना, की माणसाने कुठे काय बोलायला पाहिजे. आणि ह्यानंतर जर दीदीने माझ्याशी बोलायचं बंद पण केलं, तरी मला काहीच फरक पडणार नाही. थँक्यू सो मच आई. तुम्ही माझ्याबद्दल किती चांगला विचार करता. दुसरी लोक तर माझ्या जाडी असण्याचा किती मजाक करतात. पण तुम्ही आणि तुम्ही दोघांनी मला असं कधीच जाणवून नाही दिलं की मी किती खराब दिसते. पण त्याविरुद्ध तुम्ही दोघांनी मला नेहमीच आनंदात ठेवलं. माझ्या विरुद्ध जर कोणी काही वाईट बोललं, तर त्या वेळी तुम्ही माझ्या बाजूने उभी राहिलात. आजकालच्या जमान्यात एवढं कोणीच नाही करत आई, जेवढं तुम्ही माझ्यासाठी करता. अगं त्यात काय एवढं? तू फक्त माझी नावाला सून आहेस. पण मी तुला कधीच माझ्या मुलीपेक्षा कमी नाही समजलं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, की एक व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरून नाही, तर त्याच्या स्वभाव कर्मानी मनावरून सुंदर ठरतो. आणि तू बारीक हो, पण जगाला दाखवण्यासाठी नाही, पण स्वतःची तब्येत चांगली करण्यासाठी हो. समजलं का? हो आई, आज तर मला अगदी उत्तम प्रकारे समजलं. तानी आता साधनाबरोबर संध्याकाळी बाजारात पण जायला लागते. कारण त्या निमित्ताने तिचा थोडा वॉक होत असतो. खास करून ती ते सगळे पदार्थ खायचं सोडून देते, ज्यामुळे तिची तब्येत वाढत असते. असाच एक महिना उलटून जातो, पण तिच्या तब्येतीमध्ये काहीच फरक नाही जाणवत. अरे पण असं कसं होऊ शकतं? वजन कमी करण्यासाठी हा पूर्ण महिना मी किती मेहनत घेतलीये. कमी जेवण केले, टाइम टू टाइम वॉक पण केले,
आणि एवढं सगळं करून पण माझं वजन कसं काय कमी नाही झालं? काय माहित तानी. मशीन पण अगदी बरोबर आहे. मग हिचं वजन का कमी झालं नसेल आई? आता हे असं का झालं हे तर मी पण नाही सांगू शकणार. पण तानी, यामुळे तू तुझ्या विचारामध्ये फरक नको पडून देऊस. जे आजपर्यंत करत आलीस ते पुढे पण करत राहा. बघ तू, एक ना एक दिवस तुला नक्की फरक जाणवेल. पण अशी खचून नको जाऊस तू. हो आई, तुम्ही बोलताय तर मी तुमचं सगळं ऐकेल. पण आज जर मला थोडाफार काही फरक जाणवला असता, तर यापुढे वजन कमी करण्यासाठी मला खूपच उत्साह आला असता. पुढे एके दिवशी, अगं तानी, तू अजून तयार नाही झालीस का? आपल्याला माझ्या बॉसच्या मुलाच्या लग्नात जायचं आहे. नाही ओम, मी नाही येणार. तू आई आणि नमनलाच घेऊन जा. अगं पण का तानी? तू नाही आली तर बॉसच्या वाईफला किती वाईट वाटेल. अगं त्या जेव्हा पण भेटतात नेहमी तुझ्याबद्दलच बोलतात. हे बघ ओम, मला तिथे यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी जर तिथे आले तर सगळेजण माझ्या या जाड शरीराला बघतील आणि माझी खूपच थट्टा करतील. हे बघ तानी, तू आयुष्यात चांगलं कर नाही तर वाईट कर. लोकांना जे बोलायचंय ते बोलतच राहणार, कारण त्यांचं तेच काम आहे. पण दुसऱ्यांच्या बोलण्याने तू अशी दुःखी नको होस. स्वतःवरती प्रेम करायला शिक आणि त्यातच आनंदी राहा. ठीक आहे ओम, येईल मी तुझ्याबरोबर लग्नामध्ये. आणि थँक्यू सो मच ओम. आज तू माझ्या विचारांमध्ये परिवर्तन करून आणलेस. पुढे एके दिवशी, पप्पा पप्पा, उद्या माझ्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे. तुम्ही याल ना माझ्या शाळेमध्ये? मी पण भाग घेतलाय त्यामध्ये. अरे वा नमन, खूपच छान बाळा. पण बहुतेक मी उद्या तुझ्या शाळेमध्ये नाही येऊ शकणार. पण का पप्पा? हे बघ नमन, उद्या माझ्या ऑफिसमध्ये खूप सारी कामं आहेत आणि त्यामुळे मला उद्या सुट्टी नाही मिळू शकणार. पण ठीक आहे ना, मी नाही आलो तर काय झालं? आई उद्या तुझ्या शाळेत नक्की येईल. नाही पप्पा, माझी इच्छा बिलकुल पण नाहीये की आई माझ्या शाळेत येऊ दे. तुम्हीच या ना. अरे पण नमन, हे तू असं का बोलतोयस? आणि आई तुझ्या शाळेत येऊ दे अशी तुझी इच्छा का नाहीये बरं? कारण माझे सगळे मित्र त्यांच्यावर खूपच हसतात. आई खूप जाड आहे ना, म्हणून ते सगळेजण त्यांची मजा उडवतात आणि हे मला अजिबात नाही आवडत. म्हणून पप्पा. हे बघ नमन, हे तुझे विचार खूपच चुकीचे आहेत. ही तुझी आई आहे आणि मग ती कशी पण असू दे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, की एखादा व्यक्ती बारीक किंवा मोठा असू दे, त्याच्यावरून तो चांगला किंवा वाईट नाही ठरत. कारण व्यक्तीची खरी सुंदरता तर त्याचं मन दर्शवतं. पण तरी पण पप्पा, जाऊ द्या. तुम्ही पण नका येऊ आणि आईला पण नका पाठवू. कोणीच नका येऊ माझ्या अॅन्युअल डेच्या फंक्शनमध्ये. तुम्हाला तर तुमची कामच पडली आहेत. इकडेच जावा तुम्ही. अरे नमन, हे काय बोलणं झालं? असेच दिवस निघून जातात. पण ताणीचं वजन काही कमी नाही होत. ज्यामुळे ती घाबरून आता डॉक्टरकडे जाते आणि काही टेस्ट केल्यानंतर, काय हे खरं आहे का डॉक्टर? हो ताणी, तुला थायरॉइड आहे आणि थायरॉइडमध्ये व्यक्तीचं वजन एकतर वाढत जातं, नाहीतर जेवढं आहे तेवढंच राहतं. आणि म्हणूनच तू एवढं वॉक करून आणि जेवणावर कंट्रोल करून पण तू बारीक नाही झालीस. काय सांगता डॉक्टर? मग आता काय करायचं? हो ना डॉक्टर, माझी सून आता बरी कशी होईल मग? तुम्ही काळजी नका करू. मी एक प्रॉपर डाएट प्लॅन करून देतो. पण त्याबरोबर तुम्हाला योगा आणि वर्कआउट पण करावा लागेल. आणि या सगळ्याचं जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं, तर तुमचा थायरॉइड पण बरा होऊन जाईल. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही द्या मला तो डाएट प्लॅन. कारण आता मला समजून चुकले की आयुष्यात पैसे कमवागर नका कमवू, पण चांगली तब्येत नक्की कमवली पाहिजे. कारण आज जर तुमची तब्येत चांगली असेल, तरच तुम्ही पुढे काम करू शकता. आणि आता मी पण ठरवले की यापुढे कोणतेही काम करण्याच्या पहिला मी माझ्या तब्येतीला महत्त्व देईल आणि या थायरॉइडच्या आजाराला मी एक ना एक दिवस नक्की मात देईल. शाब्बास तानी, दॅट्स द स्पिरिट. अशीच मानसिक रूपाने खंबीर राहा. मग बघ, सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतील. मग त्या दिवसानंतर डॉक्टरने दिलेल्या सगळ्या गोष्टी तानी काटेकोरपणे पालन करते आणि आपल्या तब्येतीवर लक्ष दिल्यामुळे तिचा थायरॉइड पूर्णपणे बरा होतो.
आणि मग त्यानंतर ती पुढचं आयुष्य आनंदाने घालवते.